पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात सेव्ह वसुंधरा आणि रमाईंच्या लेकी ग्रुपकडून वांगचुकांच्या समर्थनार्थ निवेदन. नीट परीक्षेतील गैरप्रकाराविरुद्ध दोषींवर कारवाई करण्याची मागणी. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांचे सुरू असलेले दिल्लीतील आंदोलन पोलिसांनी दडपल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी विविध संघटना रस्त्यावर उतरत असून बुलढाण्यातही सेव्ह वसुंधरा आणि रमाईंच्या लेकी अशा दोन्ही ग्रुपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वांगचुक यांच्या समर्थनार्थ फलक झळकावले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून नीट परीक्षेतील गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. वांगचुक यांनी सुरू केलेला एल्गार हा केवळ एका व्यक्तीशी निगडीत नसून देशातील शिक्षण व्यवस्थेत सुलभता आणण्यासाठी असल्याचे महिलांनी सांगितले. आज संपूर्ण देशामध्ये वांगचुक सर यांचं आंदोलन सुरू आहे आणि ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे आज परीक्षा पद्धती आहे त्या परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह आहे. आणि आज ही जी दयनीय अवस्था आहे शिक्षणाची, तर यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागत आहे. देशभरात आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन वाम मार्गाने दडपल्या जात आहे आणि हे आंदोलन दडपल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधारात आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. धन्यवाद. हम सद्भावना मंच की तरफ से यहाँ आए हुए जो प्रोटेस्ट हो रहा है, ये जो बच्चों के साथ जो अन्याय हुआ है उसके खिलाफ में हम लोग खड़े हुए हैं. ये नहीं होना चाहिए. जो बच्चे इतनी मेहनत करते और उसके बाद उनके साथ ऐसा खिलवाड़ हो जाता है कि उनके साथ चीट किया जाता है. ये नीट नहीं, ये चीट का एग्जाम हो रहा है, तो ये नहीं होना चाहिए. और शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाक्यानुसार आज आपल्याला शिक्षणासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागत आहे. ही खूप दयनीय अवस्था आहे. आज सगळे जग जी प्रगती करत आहे ती शिक्षणाच्याच भरोशावर. आज आपल्या इथली शिक्षण पद्धती ही जर का रस्त्यावर येऊन आंदोलन करत असेल तर त्या आंदोलनासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आपली शिक्षण व्यवस्था ही मजबूत केली पाहिजे. तेव्हाच आपलं हे भविष्य विद्यार्थ्यांचं उज्ज्वल होईल, यात शंका नाही. धन्यवाद. आज आम्ही सर्व महिला आमच्या मुलांच्या भविष्यासाठी येथे जमलेलो आहोत. सोनम सर जे जंतर मंतरवरती दिल्लीत उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात आम्ही सर्व महिला जमलेलो आहोत. सोनम सर हे उत्कृष्ट दर्जाचे कार्य करतात आणि सोनम सरांची जी कार्य करण्याची पद्धती आहे ती आमच्या मुलांना प्रेरित करण्यासाठी आहे. आमचे मुलं या भारताचे नागरिक आहेत, उत्कृष्ट नागरिक बनावे व सोनम सरांचे आदर्श घेतात. सोनम सरांच्या सोबत आमच्या सर्व महिलांचा पाठिंबा आहे. विद्यार्थीच नव्हे तर महिला सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे. सरकार कोणतेही असो, आम्हाला त्यांच्याशी काही मतलब नाहीये, पण सरकारने कार्य करताना जनतेचा विचार करावा हाच याच्यातून संदेश द्यायचा आहे त्यांना. धन्यवाद. गेल्या 23 दिवसापासून दिल्ली येथे जंतर मंतरवर जे उपोषण सुरू आहे, हे उपोषण नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जे पेपरफुटी झाली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 22 विद्यार्थ्यांनी आपला देहत्याग केलेला आहे. तर ही खूप मोठी हानी आहे, कारण तरुण विद्यार्थी आहे, युवक वर्ग आहे. तर याच्यासाठी जे उपोषण आरंभलेलं आहे त्याच्यासाठी या देशाचे पर्यावरण तज्ञ, शिक्षण तज्ञ सन्माननीय वांगचुक सर, सोनम वांगचुक सर हे उपोषणाला बसलेले आहेत. तर त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांचे विचार काय आहेत, शिक्षणाच्या संदर्भात विचार काय आहेत याच्या संदर्भात चर्चा करावी असं सर्वांनाच वाटतंय. आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे. तुम इस भीड़ का हिस्सा मत बनना, क्योंकि मुकद्दर जो सारे ये मारे गए हैं, जो बच्चे पंखों से उतारे गए हैं, उनकी जिम्मेदारी भी क्या लेगा कोई, जो सपने इस हादसे में मारे गए हैं. तुम तो वह कह दोगे सब कुछ न झूठा न काबिल,
कौन सा जाने वाले तुम्हारे गए हैं। उस घर के आंगन से पूछो कभी, जिसके दामन से बच्चे बिचारे गए हैं। सरकारों की गलती पर डालो तुम पर्दे, तुम पर भी तो पैसे बारे गए हैं। तुम कहना कि आवाज उठाना गलत है, तुम्हारे घर से न थोड़े ही सहारे गए हैं। मुकद्दर जो सारे ये मारे गए हैं, कुछ बच्चे पंखों से उतारे गए हैं।